हाय फ्रेंड्स, आदर्श कोचिंग क्लासेसच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर पुनश्च एकदा मी उमेश थोरात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. सुरुवातीला आपण 3 क्वेश्चन प्रॅक्टिस सेटमधले सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्याच्याच पुढचे राहिलेले काही क्वेश्चन आपल्याला कंटिन्यू करायचे. त्यासाठी आपण आज परत येतोय. तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर, आपला क्लास सुरू करण्याअगोदर सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग करूया आपला आजचं लेक्चर सुरू. पुढचे राहिलेले काही क्वेश्चन आपल्याला कंटिन्यू करायचे. त्यातला हा 4th नंबरचा क्वेश्चन. 3 क्वेश्चन आपण सुरुवातीला घेतलेले. 4था क्वेश्चन आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. सुरुवातीला आपण क्वेश्चन व्यवस्थित रीड करून घेऊ. काय म्हटलेलं आहे पहा क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे पहा, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. म्हणजे विवेक हा मोठा आहे किशोर पेक्षा 5 वर्षांनी. आणि कंडिशन असलेली आहे, द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आपल्याला त्यांचे प्रेझेंट एजेस काढायचे. या दोघांमध्ये विवेक ओल्डर आहे, किशोर लहान आहे. जो लहान आहे त्याचं वय आपण सुरुवातीला सपोज करू. तिथं आपण असं करू, लेट Kishore's present age. Let Kishore's present age be X year. आता किशोरचं प्रेझेंट एज जर आपण X year सपोज केलं तर त्यानंतर आपल्याला पाहायचे विवेकचं वय. आता विवेक हा मोठा आहे त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी. म्हणजेच देअरफॉर विवेक प्रेझेंट एज इज, त्याचं वय किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठं होईल. म्हणजे X+5 year. अशा पद्धतीने या दोघांचे वय आपल्याला सुरुवातीला मिळाले. आता कंडिशन मध्ये काय दिलेले आहे, द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस. त्यांच्या वयाच्या त्याचे जे एजेस आहेत त्यांचं रेसिप्रोकल. म्हणजे किशोरचं वय X, त्याचं रेसिप्रोकल 1/X आणि विवेक त्याचं जे वय आहे त्याचा रेसिप्रोकल X+5 असं होईल. आणि त्यांच्या रेसिप्रोकलची सम ही 1/6 अशी आहे. 1/6 असं आहे. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आपल्याला सुरुवातीला इक्वेशन व्यवस्थित करून घेऊ आपण. पहा, यांची करू क्रॉस मल्टिप्लिकेशन. या 1/X+5 आणि या 1 ला मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजे X+5 X +1च्या ऍडिशन मध्ये जसं तसं क्रॉस मल्टिप्लाय करताना X ची आणि 1 ची मल्टिप्लिकेशन X1 X म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केली आपण दोघांची. डिनॉमिनेटर मध्ये डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन. म्हणजे या x ना या X+5 ला मल्टिप्लाय करायचं. X × X+5 इज इक्वल टू 1/6 पुढे यायचं. आता याच्या पुढच्या स्टेपला आपल्याला काय करायचे, यांची परत क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करून घेऊ आपण आणि या x ना या X+5 ला आपण मल्टिप्लाय करू. सुरुवातीला आपण यांची मल्टिप्लिकेशन करून घेऊ. वरती काय होतं ते करून घेऊ. x हा 1x आणि हा 1x. x आणि x दोघांवरती न्यूमरेटर मध्ये ऍडिशन आहे. x आणि x दोघांची ऍडिशन होईल 2x +5 ऍडिशन राहणार न्यूमरेटर मध्ये. आपण x या नंबरनं जर या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून केलं तर इथं x × x म्हणजे x2 x × 5 तो होईल 5x इज इक्वल टू 1/6 ऍडिशन. आता परत यांची पण क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करू. 6 हा नंबर इकडे मल्टिप्लाय मध्ये, हा नंबर तिकडे जाणार. म्हणजे असं होते 6 हा नंबर जर मल्टिप्लाय मध्ये आला तर 6 मल्टिप्लाय होईल 2x +5 या नंबर सोबत. आणि राईट साइडला आपल्याला मिळणार हा नंबर या 1 सोबत मल्टिप्लाय मध्ये जाणार. म्हणजे 1 ला कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला माहिती आहे की तोच नंबर मिळतो. म्हणजे आपल्याला मिळणार x² + 5x मल्टिप्लाय 1 म्हणजे x² + 5x ऍडिशन. आता एक काम करू आपण, हा x² 5x या इकडे घेऊन टाकू. म्हणजे काय होईल, यांची मल्टिप्लिकेशन करा. 6 × 2 12x + 6 5 30 इज इक्वल टू, सॉरी तिकडचे नंबर आपण इकडे घेऊन टाकू त्याला. म्हणजे x² पॉझिटिव्ह झाला तर -x². किंवा एक काम करू, मायनस इकडे नाही घेतो आपण, या दोघांनाच तिकडे घेऊन टाकू. म्हणजे मायनस मध्येचा प्रॉब्लेम राहत नाही. म्हणजे x² + 5x. x² सुरुवातीला x² वाला जो नंबर आहे सुरुवातीला त्याचं कोएफिशियंट आपल्याला निगेटिव्ह नाही पाहिजे. आपण हे दोन नंबर तिकडे घेऊन टाकू. म्हणजे असं तिकडे राहणार 0 इज इक्वल टू x² + 5x. हा 12x तिकडे गेला तर होईल -12x पॉझिटिव्ह 30 तिकडे गेला तर होईल -30.
आणि मग या इक्वेशनला आपण सरळ करून घेऊ, म्हणजे ही व्हॅल्यू इक्वल आहे 0 ला, म्हणजेच आपण असे लिहू शकतो 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस मायनस 12 मधून काय मायनस झाले किती 7x साइन बिगर नंबर म्हणजे -7 इज इक्वल टू -30. आता 0 ही व्हॅल्यू या इक्वेशनला इक्वल मध्ये आहे, मग हे दोन्ही साइड जर इक्वल असतील म्हणजे याचा अर्थ आपण लेफ्ट साइडची व्हॅल्यू राईट साइडला, राईट साइडची व्हॅल्यू लेफ्ट साइडला लिहू शकतो. म्हणजे इक्वेशन असं होईल x स्क्वेअर -7x -30 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने हा क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाला. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपल्याला पुढे सॉल्व्ह करत असताना काय करायचं, या 30 ची फॅक्टर आपल्याला इथे काढून घ्यायची, म्हणजे -30 हा नंबर आहे, -30 या नंबरची फॅक्टर घेत असताना फॅक्टर कशी होईल पहा, 7 कडे नंबर 7 आला पाहिजे, म्हणजे आपण फॅक्टर अशी घेऊ शकतो 3 10 जा 30, 10 आणि 3 मधून 10 मधून 3 जर मायनस केलं तर आता 7 मायनस मध्ये पाहिजे, म्हणजे आपल्याला साइन बिगर नंबरचं मायनसचं साइन बिगर नंबरला द्यावं लागेल. म्हणजे फॅक्टर मिळाले आपल्याला x स्क्वेअर पॉझिटिव्ह 3x निगेटिव्ह 10x या 7x च्या प्लेसवरती -30 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये कॉमन आपल्याला घ्यायचं आहे. कॉमन काय निघतो बघा, x आणि 3x या दोघांमध्ये x कॉमन निघतो. x ला x ने मल्टिप्लाय केलं x स्क्वेअर, x ला 3 ने मल्टिप्लाय केलं 3x. तसंच इथं 10 आणि 30 मध्ये -10 कॉमन घेऊ टाकू आपण. -10 ला x ने मल्टिप्लाय केलं -10x, -10 ला 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर -10 3 जा 30 पॉझिटिव्ह 3 घेऊ आपण, म्हणजे प्लस मायनस होते, म्हणजे इज इक्वल टू 0. म्हणजे x + 3 दोन ठिकाणी सेम आहे, कॉमन घेऊन टाकू आपण x + 3 एकदाच, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये तर आला x आणि हा 10 x आणि -10 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने इथपर्यंत आलो आपण. आता या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 म्हणजे याचा अर्थ x + 3 इज इक्वल टू हा 0 असणार, ऑर x - 10 एकूण हा 0 असणार. दोन्हीपैकी एक कन्फर्म 0 असणार, कारण दोघांचा प्रोडक्ट 0 येतोय. मग आता दोघांचा प्रोडक्ट 0 येतो म्हणून आपण असं केलं, पॉझिटिव्ह 3 कडे पाठवून द्या आपण 0, x इक्वल टू -3 ऑर निगेटिव्ह 10 तिकडे गेला तर तो होईल पॉझिटिव्ह 10. आता आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाले, x च्या एक -3 आणि एक पॉझिटिव्ह 10. आता आलेल्या व्हॅल्यू मधून आपल्याला डिसाइड करायचं प्रेझेंट एजेस आपण जे x म्हटले होते ते. मग प्रेझेंट एज, आता एजेस तर कधी निगेटिव्ह असणार नाही, जसं -3 आला तसं. मग इथं आपल्याला लिहायचं एजेस नेव्हर बी निगेटिव्ह, वय कधीच निगेटिव्ह नसतात. एजेस नेव्हर बी निगेटिव्ह, वय कधीच निगेटिव्ह मध्ये नसतं असं आपण लिहिलं. एजेस नेव्हर बी निगेटिव्ह. देअरफॉर कोणाचं एक्स कोणाचं वय घेतलं तर आपण किशोरचं, म्हणजे देअरफॉर इथं आपल्याला मिळाले किशोर्स प्रेझेंट एज इज एक्स, म्हणजे किती 10, अँड विवेक प्रेझेंट एज, आता विवेक हा त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. विवेक प्रेझेंट एज इज एक्स + 5, म्हणजेच एक्स म्हणजे किती आपण 10 म्हटलं होतं, त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा, म्हणजे याचं वय 15 वर्ष. अशा पद्धतीने दोघांचे पण वय आपल्याला मिळाले. चला तर घेऊया मग आपला पुढचा क्वेश्चन. घेऊया आपण याच्या पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 5, जो की याच्यामध्ये दिलेले पास सुयश score 10 marks more in the second test than in the first test. म्हणजे पहिल्या टेस्ट पेक्षा सेकंड टेस्ट मध्ये त्याला 10 मार्क्स जास्त आहे. कोणाला? सुयशला. 5 टाइम्स स्कोर. आता पहिल्या कंडिशन नुसार आपण पहिल्यांदा काय करू, सुयशचा स्कोर पहिल्या टेस्ट आणि दुसऱ्या टेस्ट मध्ये कंपॅरिझन दिलेली आहे. त्याने म्हटलं सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट, त्याला दुसऱ्या टेस्ट मध्ये 10 मार्क जास्त आहेत. पहिल्या टेस्ट मध्ये किती आहेत माहित नाही. आपण सुरुवातीला सरळ पहिल्या टेस्ट मध्ये मार्क सपोज करून घेऊ. लेट सुयश स्कोर इन फर्स्ट टेस्ट. लेट सुयश scores in first test
बी एक्स मार्क. आपण सुएजचे पहिल्या टेस्ट मधले मार्क एक्स सपोज करू. आता सुएजचे जर पहिल्या टेस्ट मधले मार्क एक्स असतील तर सेकंड टेस्ट मध्ये 10 मार्क जास्त आहेत कंडिशन मध्ये सांगितलेले. म्हणजे देअरफॉर हिज स्कोर इन सेकंड टेस्ट इज 10 मार्क्स मोर म्हणजे एक्स प्लस 10 मार्क्स. आता दुसऱ्या टेस्ट मध्ये पण मार्क आपल्याला माहित झाले. कंडिशन काय दिलेली पुढे आपण वाचून घेऊ. 5 टाइम्स द स्कोर्स ऑफ सेकंड टेस्ट is the same as the squares of the scores in the first test. म्हणजे सेकंड टेस्ट मध्ये जे मार्क आहे त्याच्या 5 टाइम्स जर आपण स्कोर घेतला तर पहिल्या टेस्टच्या स्क्वेअरच्या पहिल्या टेस्टच्या मार्कच्या स्क्वेअरला इक्वल आहे. म्हणजे आपण अकॉर्डिंग टू इथं घेऊ शकतो का अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. जे काय कंडिशन दिलेली त्या कंडिशन नुसार आपण इथं असं घेऊ शकतो की देअरफॉर सांगितल्या पद्धतीनं 5 टाइम्स स्कोर्स ऑफ द सेकंड टेस्ट. म्हणजे सेकंड टेस्ट मधला जो स्कोअर आहे तो आहे एक्स प्लस 10. एवढा स्कोअर आहे सेकंड टेस्ट मधला. त्याला किती टाइम घ्यायचा आपल्याला 5 टाइम्स. म्हणजे त्या स्कोअरला 5 ने मल्टिप्लाय करायचं. 5 टाइम्स द स्कोर्स ऑफ द सेकंड टेस्ट इज सेम. म्हणजे सेम म्हणजे इक्वल. सेम आहे म्हटलं म्हणजे इक्वल आहे कशाला ऍज अ स्क्वेअर. हा महत्वाचा शब्द आहे पहा. स्क्वेअर ऑफ द स्कोर्स इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे फर्स्ट टेस्टचा जो स्कोअर आहे त्याच्या स्क्वेअर एवढा. म्हणजे पहिल्या टेस्ट मधला स्कोअर आहे एक्स तर त्याचा स्क्वेअर म्हणजे पहिल्या टेस्ट मधल्या मार्कचा स्क्वेअर आणि दुसऱ्या टेस्ट मध्ये जे मार्क पडले त्याला 5 टाइम्स. हे दोन्ही पण काय इक्वल आहे. इथपर्यंत स्टेटमेंट लिहिल्यानंतर आपण याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून घेऊ. पहा 5 या नंबरला एक्स ला मल्टिप्लाय करा 5 into x. 5 या नंबरला 10 ला मल्टिप्लाय करा 5 into 10 5 10 50 इज इक्वल टू x स्क्वेअर. एक काम करू आपण हे दोन्ही नंबर तिकडे पाठवून तिकडे राहणार 0 इज इक्वल टू x स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. आता पहा 0 ही व्हॅल्यू आणि राईट साइडची व्हॅल्यू दोन्ही एकमेकांना इक्वल आहेत. म्हणजे ती व्हॅल्यू इकडे ही व्हॅल्यू तिकडे घेऊ शकतो आपण. या इक्वेशनला आपण असं करून घेऊ x स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन एकदम सिंपल आहे. फॅक्टरायझेशन मेथडने आपण सॉल्व्ह करून घेऊ. म्हणजे काय होईल बा 50 या नंबरला आपल्याला फॅक्टराइज करायचं मायनस 50 चे असे वेक्टर घ्यायचे. प्रोडक्ट हा 50 आला पाहिजे. ऍडिशन सबट्रॅक्शननी मिडल नंबर 5 आली पाहिजे. म्हणजे 5 10 50 हे दोन फॅक्टर मिळून जातील आणि त्यांचा सबट्रॅक्शन मायनस मध्ये आला पाहिजे. म्हणजे बिगर नंबरला साइन मायनस आपल्याला द्यावं लागेल. म्हणजे पहा याला 5 10 50 मायनस मध्ये 10 मधून 5 मायनस केलं आले काय साइन बिगर नंबर म्हणजे -5. हे दोन फॅक्टर मिळाले आपल्याला. हे फॅक्टर आपण याच्यामध्ये रिप्लेस करू क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. x स्क्वेअर पॉझिटिव्ह 5x निगेटिव्ह 10x निगेटिव्ह 50 इज इक्वल टू 0. आता या दोन नंबर मध्ये कॉमन काय येतो पहा. दोघांमध्ये इथं x कॉमन निघतो. x प्लस 5 असं राहिलं ब्रॅकेट मध्ये. x ने x ला मल्टिप्लाय करायचं आणि 5 ला x ने मल्टिप्लाय. या दोघांमध्ये 10 मायनस मधला 10 कॉमन घेऊ आपण. 10 ने x ला मल्टिप्लाय केलं मायनस 10x आणि 10 5 चा 50 मायनस प्लस मायनस इज इक्वल टू 0. मग आता x प्लस 5 दोन्ही ब्रॅकेट मध्ये सेम. x प्लस 5 एकदाच आणि x मायनस 10 हा एका ब्रॅकेट मध्ये इज इक्वल टू 0. या दोन्ही ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 आहे. म्हणजे याचा अर्थ इथं आपण असं घेऊ शकतो therefore x plus 5 is equal to 0. एक तर हा ब्रॅकेट 0 असेल किंवा x minus 10 is equal to 0 or x minus 10 is equal to 0. पॉझिटिव्ह व्हॅल्यू कडे घेऊन जाऊ आपण. x is equal to पॉझिटिव्ह minus 5 or x is equal to पॉझिटिव्ह 10 तिकडे गेला निगेटिव्ह 10 तिकडे गेला पॉझिटिव्ह 10. अशा पद्धतीने आपल्याला दोन नंबर मिळाले आणि त्याचा जो स्कोअर आहे आपल्याला सोयीचा काय विचारलं फाइंड हिज स्कोअर इन फर्स्ट टेस्ट. पहिल्या टेस्ट मधला स्कोअर आपल्याला विचारला. पहिल्या टेस्ट मधला स्कोअर आपण x म्हटला होता पण स्कोअर कधीच निगेटिव्ह नसणार. म्हणजे इथे आपण इथे लिहू शकतो का स्कोअर इन द टेस्ट स्कोअर इन द स्कूल टेस्ट. कारण बाकी तर एमसीक्यू कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह पण असतात
काही काही मुलं असे नग असतात की त्यांना निगेटिव्ह मध्ये पण मार्क पडतात, पण आपल्या शाळेच्या टेस्ट मध्ये आपण विचार करायचा आहे की स्कूल लेवलमध्ये, स्कूलिंग मध्ये, आपल्या शाळेमध्ये कधीच निगेटिव्ह मध्ये कधी मार्क दिले जात नसतात. 20 मार्काची टेस्ट असते तर कोणाला 2 पडतील, जास्तीत जास्त 0 पडतील, पण निगेटिव्ह 5, निगेटिव्ह 10 अशी शाळेमध्ये पद्धत नसते. म्हणून आपण शाळेचंच एक एक्झाम्पल गृहीत धरायचं, नाही तर लगेच काय जर म्हणतील की सर मग एमपीसी यूपीसी स्पर्धापरीक्षा नीट जी तिथं निगेटिव्ह मार्किंग आहे, तिथे निगेटिव्ह मार्किंग आहे, इथं नाही गृहीत धरायचं आपल्याला. इथे याचं स्कोर इन द टेस्ट नेव्हर बी निगेटिव्ह, म्हणजे शाळेच्या टेस्ट मध्ये मार्क हे निगेटिव्ह नसतात. मग असं लिहिल्यानंतर मला मार्क कोणते असतील, निगेटिव्ह नसणार, म्हणजे आला होतं पॉझिटिव्ह एकच उदाहरण आलं. म्हणजे इथं द्यायचं आपल्याला काय देअर सुयश स्कोर इन फर्स्ट टेस्ट इज एक्स, म्हणजे किती 10 मार्क्स. आणि आपल्याला पहिल्या टेस्ट मध्येच मार्क विचारलेले, स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. सेकंड टेस्ट मध्ये लिहिले काढले तरी चालतात, नाही काढले तरी चालतात. त्याने सरळ सांगितलेले सेकंड टेस्ट मध्ये जास्त 10 मार्क जास्त, म्हणजे सेकंड टेस्ट मध्ये जर काढायचं असेल तर त्याचे 20 मार्क होतील. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये काही विचारलं नाही त्यामुळे आपण ते काही काढलं नाही. ठीक आहे, चला क्वेश्चन जर समजला असेल, व्हिडिओ थोडासा पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑल्सो. चला तर घेऊया आपण पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिस्टर कासम रन्स स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स, म्हणजे मातीचे भांडे बनवण्याचा त्या कासमचा छोटासा एक बिझनेस आहे. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. आता दररोज तो काही पॉट्स बनवतो, किती पॉट्स बनवतो काही दिलेले नाही. प्रोडक्शन कॉस्ट पण आपल्याला दिलेली आहे. आता त्याचे जे पॉट्स बनवतो ते पॉट्स आपण इथं सपोज करून घेऊ. लेट certain number of pots he makes on daily basis be x. असं आपण सपोज करू. लेट्स number of pots he makes daily be x. असं आपण सपोज करू की तो दररोज x एवढे पॉट्स तयार करतो. आता दररोज x एवढे पॉट्स जर तो तयार करत असेल, पुढे काय म्हटलं पहा, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट्स. आता एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट किती दिलेले, 40 रुपीज मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स. 40 रुपीज जास्त आहे प्रोडक्शन कॉस्ट. देअरफॉर आपल्याला इथे यायचं तर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ पॉट, एका पॉटची कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ अ पॉट, एका पॉटची कॉस्ट म्हणजे आपण अ पॉट, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ अ पॉट म्हणजे एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट किती म्हटलेले, ₹40 मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स. आता तो जेवढे तयार करतो एका दिवसात तेवढे. ही मेक्स इन 1 डे, एका दिवसाला किती पॉट्स तयार करतो तो एक्स. त्या एक्स एवढ्या पॉटच्या 10 टाइम पेक्षा 40 पॉट्स मोर प्लस 40 मोर दॅन 10 टाइम्स, म्हणून आपण असं लिहिलं की प्लस 40 डेली एक्स एवढे पॉट्स तयार करतो त्याच्या 10 टाइम. हे झालं आपल्या गिव्हन कंडिशन नुसार. दोन गोष्टी मिळाल्या आपल्याला. काय मिळालं की दररोज किती पॉट्स तयार होतात एक्स, आणि एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट आहे 10x प्लस 40. दोन गोष्टी मिळाल्या. पुढे काय विचारलेलं आहे पहा, इथं प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. पहा 600 रुपीज हे काय, तर एका दिवसाची सगळ्या पॉटची प्रोडक्शन कॉस्ट आहे. प्रोडक्शन कॉस्ट, टोटल प्रोडक्शन कॉस्ट of all pot is equal to ₹600. त्या सगळ्या प्रोडक्शन, सगळ्या एका दिवसात जेवढे पॉट्स तयार होतात ते 600 रुपयाचे पॉट्स त्याचे तयार होतात. एका पॉटची किंमत एवढी आहे आणि पॉट्स एवढे तयार होतात. नंबर ऑफ पॉट्स मल्टिप्लाय बाय एका पॉटची कॉस्ट, हे जर आपण काढलं म्हणजे आपण अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन इथे स्टेटमेंट असं लिहू शकतो. कंडिशन नुसार
आपण असं लिहू शकतो की एका दिवशी किती पॉट्स तयार होतात, एक्स एवढे पॉट्स तयार होतात. एका पॉटची कॉस्ट किती, जेवढे पॉट्स तयार होतात त्यातल्या एका पॉटची किती कॉस्ट आहे 10x प्लस 40. या दोघांचा जर प्रोडक्ट फाइंड आउट केला आपण तर एका दिवसाला जेवढे पॉट्स तयार होतात त्यांची किंमत मिळते. म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट नंबर ऑफ पॉट्स किती तयार होतात, एका पॉटची कॉस्ट किती, त्याला जर मल्टिप्लाय केलं तर एका दिवसात जेवढे पॉट्स तयार होतात त्या सगळ्यांची किंमत 600 रुपये. म्हणजे अशा पद्धतीने इक्वेशन मिळेल. याला आपण सॉल्व्ह करू. x * 10x how will 10x square, x * 40 how will plus 40x is equal to 600. आता एक काम करू, 600 ला घेऊन टाकू. म्हणजे असं होईल 10x square plus 40 minus 600 is equal to 0. सगळ्या इक्वेशनला 10 ने डिवाइड होतं. आपण असं करून घेऊ, डिवाइड इक्वेशन बाय 10. या इक्वेशनला 10 ने डिवाइड केलं तर इक्वेशन मध्ये आपल्याला पाहिजे 10 ने डिवाइड केलं तर राहणार x स्क्वेअर 1x स्क्वेअर. या 40 ला 40x होईल. 40x ला 10 ने डिवाइड केलं तर राहणार प्लस 4x. इथं 10 ने डिवाइड केलं 0 निघून जाणार म्हणजे राहणार -60 इज इक्वल टू 0. आणि मग या 60 -60 या नंबरचे आपल्याला घ्यायचे फॅक्टरायझेशन मेथडने आपण सॉल्व्ह करून घेऊ. इथं पहा मिडल नंबर 4 पाहिजे म्हणजे फॅक्टर आपल्या इथे 6 आणि 10. 6 10 चा 60, 10 मधून 6 मायनस केलं तर राहणार किती 4 आपल्याला प्लस मध्ये पाहिजे म्हणजे साइन मायनसचा आपल्याला स्मॉल नंबरला घ्यावं लागेल म्हणजे जेणेकरून पॉझिटिव्ह 4 आपल्याला मिळणार. म्हणजे आपल्याला फॅक्टरनुसार असं मिळणार x स्क्वेअर मायनस 6x प्लस 10x मायनस 60 इज इक्वल टू 0. या दोघांमध्ये कॉमन पहा x आणि 6x मध्ये कॉमन जर घ्यायचा म्हटलं तर काय निघतो, तर दोघांमध्ये x हा नंबर कॉमन घेऊन टाकू आपण. x मायनस 6 अशा पद्धतीचे नंबर आतमध्ये राहतील. x ने x ला मल्टिप्लाय केलं x स्क्वेअर, x ने 6 ला मल्टिप्लाय केलं 6x. 10 आणि 60 यांच्यामध्ये प्लस 10 कॉमन घेऊन टाकू. ब्रॅकेट मध्ये राहणार x प्लस 10 इंटू x 10x आणि 10 ला कशाने मल्टिप्लाय केलं -60 होतं -6. 10 16 इक्वल टू 0. पहा x मायनस 6 x मायनस 6 दोन्ही ठिकाणी सेम नंबर आला म्हणजे आपण असं लिहू शकतो x मायनस 6 एका ब्रॅकेट मध्ये एकदाच कॉमन घेऊन टाकू आणि x प्लस 10 हे एका ब्रॅकेट मध्ये इज इक्वल टू 0. x मायनस 6 x प्लस 10 असे दोन नंबर मिळाले. या दोघांचा प्रोडक्ट 0 म्हणजे x मायनस 6 एकतर हा 0 असणार और x प्लस 10 एकतर हा 0 असणार. -6 ला तिकडे घेऊन टाका. x इज इक्वल टू -6 तिकडे गेलं तर +6 और x इज इक्वल टू 10 तिकडे गेलं तर -10. अशा पद्धतीने आपल्याला दोन नंबर मिळाले, एक पॉझिटिव्ह 6 आणि एक 10. पण आता पॉझिटिव्ह 6 आणि 10 हे काय तर x म्हणजे तो मिस्टर कासम जो एका दिवसात पॉट्स तयार करतो ते पॉट्स आपल्याला x ची व्हॅल्यू आहे. आता x म्हणजे नंबर ऑफ पॉट्स जो दररोज तयार करतो पण ते पॉट्स निगेटिव्ह मध्ये नसणार म्हणजे आपल्याला इथे लिहायचे काय नंबर ऑफ पॉट्स नेवर बी निगेटिव्ह. पॉट्स जे आहेत नंबर ऑफ पॉट्स हे निगेटिव्ह असू शकत नाही म्हणजे आपण इथे लिहू शकतो काय देअरफॉर कोण येतो मिस्टर कासम एका दिवसाला काय काय विचारलं फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स इन मीन्स पर डे. मिस्टर कासम मेक्स हाऊ मेनी पॉट्स x म्हणजे किती पॉझिटिव्ह 6 म्हणजे 6 पॉट्स पर डे अँड इट्स प्रोडक्शन कॉस्ट अँड इट्स म्हणजे त्या पॉटची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे अँड इट्स प्रोडक्शन कॉस्ट इज प्रोडक्शन कॉस्ट किती तर 10x प्लस 40 म्हणजे आपल्याला सांगायला 10x प्लस 40 10x ची व्हॅल्यू आहे एका दिवसाचे पॉट्स आहे 6 प्लस 40 म्हणजे 10 6 60 प्लस 40 म्हणजे एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट आहे रुपीज 100. 60 चे 40 चे ॲडिशन 100. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट and प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट हे अशा पद्धतीने आपल्याला लिहायचे इज इक्वल टू रुपीज 100. क्वेश्चन समजला असेल व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा यू कॅन टेक स्क्रीनशॉट. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण इथेच थांबूया.